सूर्यासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आपण ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। वेद देवाच्या सत्तेनं बोलतात, सूर्य देवाच्या सत्तेनं चालतो, प्राण भगवंताच्या सत्तेनं हलतोय, त्याची सत्ता आहे। चाले हे शरीर हा सगळा महाराजांच्या चाली फार गोड असतात। तुम्ही जसं कीर्तन ऐकायला आलात ना तसे मी त्यांच्या चाली ऐकत असतो। देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजना चुकू नको। आपल्याला ऐकू येतं त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कान असतात पण ऐकण्याची शक्तीच गायब होते। देखवी डोळे असतात पण दिसायचंच बंद झालं। ऐकवी देखवी एक नारायण त्याची मर्जी आहे। रंजाळे महाराज चालतोय त्याची मर्जी आहे। देवाचे उपकार सांगू मी तुम्हाला आणखी। रात्री झोपेत आपण सगळं विसरतो, सकाळी उठल्याबरोबर सगळं स्मरणात येतं। कुणामुळे येतं? त्याच्यामुळे येतं। असं झालं कधी आज सकाळी उठलो काहीच आठवना, घरातली माणसं अवतीभोवती फिरत होती, ओळखूच येईना कोणता माणूस कोण आहे। तेवढ्यात सौभाग्यवती चहाचा कप घेऊन आली आणि आपण तिला म्हटलो तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय। असं जर घरच्याच माणसांना आपण म्हणायला लागलो तर घरची माणसं आपल्याला घरात ठेवत नाहीत। मायबाप देवाचे फार उपकार आहेत आपल्या। तू जाग करा, चालवणारा तो आहे। जागता जगदेव राखा काही भाव, जगदेव चालवतोय। त्याला जाग करायचं असेल तर कसं जाग करा? 4 वाक्य लक्षात ठेवा। देवाला जाग करायचं म्हणजे देवाला जिंकायचं। आता देवाला जिंकायचं असेल तर कसं जिंकायचं? पहिलं वाक्य समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो। दुसरं वाक्य शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं। तिसरं वाक्य संसार जिंकायचा असेल तर धन संपत्ती कमवावी लागते। चौथं वाक्य देव जिंकायचा असेल तर अंतःकरणात शुद्ध सात्विक भावच लागतो। विठाला पहिलं वाक्य समाज जिंकायचा असेल अभ्यास करा। क्षेत्र कोणते असू द्या अभ्यास लागतो। रोप टाकायचं असलं ना रोप टाकायचं माणसाला शिकावंच लागतं। हा पण रोप टाकल्यावर डीपी ठेवायची की नाही त्याच्या हातात आहे। हो शिकणं आपण अभ्यास करा। समाज जिंकायचा अभ्यास करा। ओलेमुळं भीती खडकाचे अंग त्याचं कारण अभ्यासाशी सांग। करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। अभ्यास करा। मृदंग अभ्यास केला महाराजांनी, रियाज केला मृदंग वाजवताना। गायन आहे, गायनामध्ये फॉर्म भरला गायक झाला असं होत नाही। अटेस्टेड झाला ट्रू कॉपी झालं का? हा टाळकरी आहे, त्यांचा अभ्यास आहे।
काकड आरतीतले अभंग पाठ करावे लागतात, प्रकरण आहे. अंत्यविधीचं प्रकरण वेगळं, काकड आरतीचं वेगळं, वाढदिवसाचं वेगळं, वास्तुशांतीचं वेगळं. अभ्यास आहे, अभ्यास करा, समाज जिंका, कपट करा, शत्रू जिंका. संसार जिंकायचा असेल तर धनसंपत्ती, सगळ्यात महत्वाचं देव जिंका. देव जिंकायचा असेल तर अंतःकरणात शुद्ध सात्विक भाव पहा बरं का. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. पहा तुम्ही भाव कसा बदलतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, गोड उदाहरण आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज रात्रीचं कीर्तन आटोपलं आणि घरी निघाले. पर महाराजांचं कीर्तन संपलं रे, भजन बंद नव्हतं. महाराज देवाचे आभार मानायचे. कीर्तन संपलं की बरं झालं देवा, ही सेवा करून घेतली, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळ्या अवकाश. नाटाचे प्रकरण आहे. रात्री भजन करत करत महाराज निघाले, देवाचं वर्णन करत होते. तू माहुनी हुनी मला चंद्राहुनी शीतळ, पाणी आहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तू माहुनी हुनी मयाळ, तू माहुनी हुनी मयाळ. रस्त्यात एक गाव लागलं, टाळगाव चिखली. फार काही नाही का, त्या गावामध्ये 4 चोर बसलेले होते. त्यांना चोरी करायची होती. महाराजांचा आवाज जवळ जवळ आला. हे चौघही चोर म्हणे बोनीचे गिऱ्हाईक आलं. या चौघांनी महाराजांना अडवलं. हे काय तुझ्याकडे दे. महाराज म्हणे माझ्याकडे फक्त विणा आणि टाळ आणि भजन. आम्हा घरी धान शब्दांची रत्ने. हेच गड आमचं. त्या चौघांमध्ये एक जण काय म्हणतो, अरे भजनी जाऊ द्या, जाऊ द्या, द्या सोडून. दुसरं म्हणे नाही, शरीरानं बरा आहे, आपल्या बरोबर घ्या, जरी काही नसलं तर बरोबर तर घ्या. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना हे चौघ बरोबर घेऊन निघाले. श्रीमंत सावकाराचं घर पाहिलं. 2 मजली माडी, वरच्या मजल्यावर सावकार राहत होते. चौघांनी महाराजांना वर पाठवलं. चौघ खाली थांबले. महाराजांची अवस्था अशी होती, आसो आयसा कोठे आठवायची नाही, देही चविदेही बघू दशा. महाराज वरती गेले. चौघांमध्ये एका जणाने आवाज दिला, बुवा जड जड वस्तू फेका खाली. जड जड. महाराजांच्या दृष्टीने जड काय होतं, लाकडी रोंड होता, लाकडी रोंड. महाराजांनी वरून उचल पाटा आला, वरवंटा आला, लाकडं आली. चौघ म्हणे बाबाला कळलंच नाही जड काय. दुसऱ्याने आवाज दिला, बुवा हलक्या हलक्या वस्तू टाका. पिवळं पांढरं काही चमकत पा. महाराजांनी पिवळं सूप होतं, सूप धान्य नेसायचं सूप असताना ते त्याला कलर पिवळा दिलेला होता. ते पिवळं सूप टाकलं. केर सुनी टाकली, केर भरला, तो टाकला. चौघ बेजार झाले. ते म्हणे अरे बाबा, अरे बाबाला काही कळतं का नाही, अरे कुठपर्यंत चालायचं आहे. अरे पहाड झाली, पहाड. महाराज म्हणे पहाड झाली, मग तर आपली काकड्याची वेळ झाली. महाराजांचा वर काकडा सुरू झाला. योगिया दुर्लभ तोम्या एकीला साजन, योगिया दुर्लभ तोम्या एकीला साजन. सुरू झाला. उठा जागे वारे स्मरण भावे चरणी देवा चुकविलता या जन्मा माझी चित्ता तुझे पायी राही आईचे तरी नाही. राधरोनी भवारी
काकडा रंगात आला. सावकाराने दरवाजा उघडून पाहिलं. बाबा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं भजन चाललंय, काकड आरती चालली आहे. सावकाराने दर्शन घेतलं. महाराज जागृत अवस्थेत आले. महाराजांना सावकाराने प्रश्न केला, बाबा तुम्ही जर अगोदर कळवलं असतं तर दीक्षित महाराजांना पिंपळवाडीवरून वाजवायला बोलवलं असतं काकडा. चौधरी महाराजांचा आवाज फार गोड आहे. काकड आरतीतल्या चाली त्यांनी म्हणावे, त्यांनाही बोलवलं असतं आपण शिंगव्यावरून. नकुल बाबा सुद्धा आले असते. नकुल बाबा तर इथलेच आहेत, आपल्या जवळचे, तेही आले असते. जगद्गुरूंचं वाक्य आहे. सावकाराला म्हणतात, मी एकटा नाही आलो, माझ्याबरोबर तशी माझी दिंडी असतेच, आजही दिंडीचे. सावकार म्हणे, कुठे तुमची दिंडी? तोपर्यंत सूर्योदय झाला. हे 4 जण खाली लपलेले होते. महाराजांनी आवाज दिला, दादांनो वर या. 4 चोर वरती आले. सावकाराने विचारलं, काय सन्मान करू तुमचा? महाराज म्हणे, आम्हाला भूक लागली, प्रसाद करा, जेवायचं. आमटी भाकरीचा प्रसाद झाला. 4 जण जेवायला बसले. ऐका बरं का तुम्ही, राखा काही भाव करता सांगतो. 4 जण जेवायला बसले. काकड आरतीचा प्रसाद घेतला. 4 हात धुतला आणि अरुण बाबा हात धुतल्याबरोबर या 4 अंतःकरणातील वाईट विचार समूळ नाहीसे झाले. आणि तेव्हापासूनच नुसते माळकरी तर झालेच, पण जगद्गुरूंच्या बरोबर 14 टाळकरी होते ना, त्यापैकी हे 4 जण शेवटच्या श्वासापर्यंत बरोबर होते. याला म्हणतात राखा काही भाव. हा अंतःकरणातला भाव आहे. जगदेव जागा होईल, पण राखा काही भाव. मग अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. क्षेत्रपाळ म्हणजे संपूर्ण क्षेत्राचं जो भरण पोषण करतो, पालन करतो, त्याला जाग करायचं असेल तर तो विश्व व्यापक आहे, त्याला जाग करायचं असेल तर एक करा. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, त्याची पूजा करा. पूजा करण्याकरता साहित्य, पूजा पत्र काही, फळ पुष्प तो या नगरा. बऱ्याच दिवसांनी आलो, याचा एक अर्थ असाही होतो, बऱ्याच दिवसांनी आलो. बरेच दिवस झाले. आपल्याला 84 लक्ष योनीतनं हा मनुष्य देह मिळाला, हा त्याचा अर्थ आहे. बहुता दिवसा फिरा आला या नगरा. कोणतं नगर? मृत्यूलोकी. एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. एकदाच जन्म मिळाला. कुणाचा द्वेष करू नका, कुणाशी आबोला धरू नका, कारण आज भेटलेला माणूस उद्या राहीलच शाश्वतीने. माफी मागून सांगतो, आबोला धरणाराच्या आबोला ज्याच्याशी आपला आहे त्याच्या जर अंत्यविधीला गेलो आणि किती प्रयत्न केले, बोला माझ्याशी, बोलणं होईल का? नाही होणार. मायबाप, 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या जीवनात दुःख कधीच येणार नाही. तुम्हाला रांजळे महाराजांची आठवणी. 2 गोष्टी लक्षात ठेवा. जिभेवर साखर कारखाना आणि मेंदूत बर्फाचा कारखाना. 2 गोष्टी, 2 कारखाने असू दे आपल्याकडे. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. विठाला चांगलं बोललं की चांगली माणसं जोडली जातात. माऊली ज्ञानोबारायांनी विश्व जोडलं. साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ मुखी अमृताची वाणी. नका घेऊ भार. धर्म तोची सार. भार म्हणजे संसारामध्ये जास्त गुंतू नका. शेवटी हा धर्म, हा सारांश आहे. ज्या ममत्वानं आम्ही जन्माला आलो त्याच ममत्वानं देह ठेवायचा आहे. संसार किती मोठा असू द्या, शेवटी तो
संसार वारसन करता असतो आणि परमार्थ किती छोटा असू द्या तो परमार्थ आपण आपल्या करता करत असतो. म्हणून माऊली सांगतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. संसार जरूर मोठा करा. उत्कृष्ट पायलट त्यालाच म्हणतात, पायलट त्यालाच म्हणतात ज्याला वेल टेक ऑफ आलं आणि वेल लँडिंग आलं. पायलटला 2 प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. टेक ऑफ म्हणजे जमिनीवरचं विमान हवेत घ्यायचं, लँडिंग हवेतलं विमान पुन्हा जमिनीवर आणायचं. त्याला पायलटला एअरपोर्टवर सांगितलेलं असतं की आपल्या फ्लाईटमध्ये 200 लिटर पेट्रोल, या 200 लिटर पेट्रोलमध्ये तुला तुझा प्रवास करायचा आहे. जास्त वेळ वर गुंतायचं नाही, जेवढं काम आहे तेवढंच गुंतायचं, पटकन खाली यायचं. वर जर का तुला करमलं आणि वर का तुझं मन रमलं आणि तू म्हटलं फिरू 1 तासभर इकडे 2-3 चक्कर मारून घेऊ आपण, मग तो कोबारा आहे नंतर तुझंच विमान वर. वर रमायचं नाही, पेट्रोल मोजकय, वर पंप झालेले नाही अजून, पेट्रोल संपायच्यात खाली. आम्हाला सुद्धा संत महापुरुष सांगतात आमची फ्लाईट आहे, हे सुद्धा विमान आहे. या विमानाचा जन्म झाला की संत त्याच दिवशी सांगतात तुमचं श्वासरूपी पेट्रोल मोजकय, कमी आहे, फार कमी आयुष्य आहे. आयुष्यरूपी पेट्रोल थोडे, हे पेट्रोल संपायचे आत संसार मोठा करा म्हणजे टेक ऑफ करा. आणि मोठा झालेला संसार मी मोठा केला नाही, गुरुवारी नारायणगिरी बाबांनी मोठा केला, गुरुवारी रामगिरी बाबांनी मोठा केला, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांनी तो प्रपंच मोठा केला, माऊली ज्ञानोबारायांनी तो प्रपंच मोठा केला. मी मोठा केलाच नाही. हा संसार त्यांच्या चरणी समर्पित करणं आणि आपण बाजूला होणं याला म्हणतात लँडिंग. तुका म्हणे घालू तयावरी भार हा संसार, म्हणून नका घेऊ भार, धर्म तोची सार. परत परत जन्म नाही. किती दिवसाचं आयुष्य आहे कोणाला सांगता येत नाही. माऊलींचा बरं आता जगलो किती त्यापेक्षा वागलो किती हे महत्वाचं आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आपला दुधाचा पट्टा आहे. मला सांगा दुग्ध व्यवसायामध्ये कॅनच्या संख्येला महत्व का 29.4 4.29 महत्व आहे. मायबाप कॅन किती असू द्या आणि क्वालिटी नसेल तर तसं आयुष्य किती असू द्या आणि जर काही सेवाच केलेली नसेल तर ते आयुष्य दुर्लक्षित राहतं. मायबाप माऊलींचं आयुष्य 22 वर्षाचं आहे, विश्व माऊली झाले. जगद्गुरूंचं आयुष्य 42 वर्षाचं आहे, जगद्गुरू झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान घोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले. वयाची 50 वर्षातली 35 वर्ष या महाराष्ट्राकरताच अर्पण केले. म्हणून महाराष्ट्राचं कुलदैवत ठरले छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य आणि वारकरी संप्रदायाची भजनाची परंपरा जर कुणामुळे अबाधित असेल त्याचं श्रेय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते. सगळे आमच्या करता देवादेश धर्मापायी, देवादेश धर्मापायी, प्राण घेतलं हाती शुरानी सरदार आम्हाला काय कोणाची हे जी आम्हाला
आमच्या अंतःकरणामध्ये दैवत आहेत. म्हणून फारसा संसारातील भार घेऊ नका. भगवंताशी आनंद राहा, त्याच्याशी अनन्य राहणं हीच आमची सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. तुका मागे दान द्यावे जी अनन्य, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती ज्ञानेश्वर.